घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। आज आपल्या पक्षाचे विजयी उमेदवार विजयी झाले, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान झाले, काय वाटतं? आज भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने ज्या पद्धतीने आम्हाला यश दिलं होतं तो विश्वास जनतेने आज प्राप्त केला। आज एनसीपीचे लोक, अपक्ष आणि भारतीय जनता पार्टी अशा सगळ्यांनी मिळून आज या जिल्हा परिषदचा अध्यक्ष व उपाध्यक्ष हे भारतीय जनता पार्टी झाले। मान्य मलांडेजी आणि जितू भैया हे दोघे अध्यक्ष उपाध्यक्ष झालेले आहेत आणि हा मान्य देवेंद्रजीवर दिलेला विश्वास जनतेचा आहे आणि नक्कीच खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सगळे काम करू। आपल्या सोबत आहे खोरंडीचे आमदार ताई, काय सांगाल मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा झेंडा फडकवला, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीचे आपल्या या देशाचं कणखर नेतृत्व असलेले मान्य नरेंद्रजी मोदी साहेब असतील,
आणि आपल्या या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांनी आजपर्यंत जी जनतेची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला मिळालं आणि आज इथे भारतीय जनता पार्टी ही हा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेला आहे आणि आज सर्व अपक्षांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आमचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टी सोबत खंबीरपणाने उभे राहिलेत आणि आज भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून अविनाश भाऊ गलांडे आणि उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र बाबा जयस्वाल यांची बिनविरोध निवड झालेली आहे. जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षपदी आज निवड झाली, काय सांगाल? खऱ्या अर्थाने लोकशाहीचा झालेला हा विजय आहे. विशेषतः इतकी मोठी निवडणूक असताना इतकी मोठी निवडणूक पारित झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये, परंतु जी विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जे नाव कमवलं, मागील 2014 पासून जी विश्वासार्हता त्या भारतीय जनता पार्टीने टिकवली, त्याची फलश्रुती म्हणून आजची ही निवड झालेली आहे. आणि विशेष म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य जागेवर नाही राहिले, तर एकूणच बाकी जे पक्ष मित्र पक्ष होते, मित्र पक्षासह अपक्ष राहिलेले जे उमेदवार आले होते, जे सदस्य बनले, त्यांनीही ती विश्वासार्हता दाखवली. आणि ही पहिली वेळ आहे की भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेमध्ये जी विश्वासार्हता कायम केली आणि येत्या 5 वर्षामध्ये गाडीच्या 2 चाकासारखी शहरी भाग आणि ग्रामीण भाग म्हणजे दोन्ही चाकं गाडीच्या चाकासारखी हे चालतील आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर शहर आणि छत्रपती संभाजीनगरचा ग्रामीण भाग हा उजळून निघल्याशिवाय राहणार नाही. मिनी मंत्रालय भाजपच्या ताब्यात आलंय, ग्रामीण भागाचा आता विकास होणार का? ग्रामीण भागाचा ज्या मूलभूत सुविधांचा अभाव आजही आहे. खऱ्या अर्थाने मी मागे 2 पंचवार्षिकमध्ये इथे काम केलेलं आहे, 2007 ते 2012 आणि 2017 ते 22, परंतु सतत जनतेच्या संपर्कात राहणारा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता असेल, मग ते पद असो किंवा नसो. आणि आपला जो प्रश्न आहे की पार्टीकडे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद आलंय, मिनी मंत्रालय ताब्यात आलेलं आहे, महानगरपालिका ताब्यात आहे, पण ग्रामीण भागात विकासापासून दूर आहे. खऱ्या अर्थाने आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये एक हाती सत्ता इथे आलेली नव्हती, परंतु आता एक हाती सत्ता इथे आल्याने सत्तेमध्ये कायमस्वरूपी मग खालून वरपर्यंत ग्रामपंचायत पासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य असेल, केंद्र असेल, सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने सत्तेमध्ये आमचा सहभाग आहे आणि खऱ्या अर्थाने एक हाती सत्ता मिळाल्यामुळं खऱ्या अर्थाने काम करता येईल. आणि जो मूलभूत सुविधांचा अभाव आजही ग्रामीण भागामध्ये आहे, मग तो रस्त्यांचा, शेती रस्त्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, जोही काही प्रश्न असेल, आणि विशेष म्हणजे जलजीवन मिशन जे महत्वाकांक्षी योजना मागील 5 वर्षामध्ये म्हणजे माझ्या 2017 ते 22च्या शेवटच्या कालखंडामध्ये जे जलजीवन मिशन ही योजना शासनाने अस्तित्वात आणली आणि त्याला खऱ्या अर्थाने आता याच्या इथून पुढे आम्ही ती जलजीवन मिशन जे संकल्पना शासनाचे मोदी सरकारची आहे ती खऱ्या अर्थाने राबविण्याचा प्रयत्न आम्ही करू. कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा का ह्या 2017चा वचपा आहे, कसं बघता या वक्तव्याकडे? नाही असा या पद्धतीचं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टीनं कधी केलेलं नाही आहे. आणि ती विश्वासार्हता आहे म्हणूनच इथला एकही सदस्य बाहेर कुठं सहलीवर गेला नाही, सगळे आपल्या जागेवरच होते. आणि आजचं हे यश त्यावरून आपल्याला मी सांगतो म्हणून नाही तर तमाम जगाच्या माध्यमातून असेल, शहरामध्ये जे वातावरण आहे त्याच्या माध्यमातूनही आपल्याला कळून येईल की जे आहे विश्वास कायम ठेवलेला आहे. उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, अध्यक्षही आपलेच आहे, पण ग्रामीण भागामध्ये आजही जसा आपण आता उल्लेख केला पाण्याचा आणि विजेचा खूप मोठा प्रश्न आहे, याकडे आपण गांभीर्याने बघणार का आणि याला प्राधान्य देणार आहात का?
मागील कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात खोलीकरण रुंदीकरण मोठ्या प्रमाणात झाले हे आपल्यालाही कल्पना आहे आणि खऱ्या अर्थाने महायुतीच्या माध्यमातूनच ती संकल्पना जी मागील माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही जवळून पाहिलं की आदरणीय बागडे साहेब असतील, त्यानंतर आज अनुराधाताई येथे काम करतायत आणि पूर्ण वेळ 24 तास जे स्वतःला इथं एक पदाधिकारी म्हणून वाहून घेत आहेत असे प्रतिनिधित्व या भागाला आम्हाला लागलेले आहे. आदरणीय दानवे साहेब असतील, सगळ्यात मोठी गोष्ट की इथं आम्हाला जे मंत्री महोदय लाभलेले आहे या शहराला, मग सावे साहेब असतील, त्यानंतर प्रशांत बम साहेब असतील आणि कर्तव्यदक्ष आमचे आमदार अनुराधाताई चव्हाण असतील की यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा विकासाचा जो रथ आहे, महामेरू आहे, आम्ही पार केल्याशिवाय राहणार नाही. आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये माझी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी आमचे जितू बाबा जयस्वाल यांची बिनविरोध निवड झाली. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षावर आम आदमी सर्वसामान्य जनता यांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर जवळजवळ संपूर्ण नंबर 1च्या क्रमांकाने आमच्या सीट्स या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निवडून आलेल्या होत्या आणि बहुमतासाठी जो काही मॅजिक आकडा आम्हाला पाहिजे होता त्या आकड्याची देखील जुळवाजुळी या ठिकाणी झालीत आणि म्हणून जे कोणी ज्ञात अज्ञात व्यक्तींना या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षासाठी त्यांचे नामनिर्देशपत्र दाखल करायचे होते त्यांना समोर या ठिकाणी त्यांचा पराभव दिसला आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचे नामनिर्देशपत्र भरले नाहीत आणि म्हणून माझी आणि माझ्या सहकारी जितू बाबा जयस्वाल यांची अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहेत. आणि निश्चितपणे जोपर्यंत आम्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत तोपर्यंत खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या संपूर्ण ग्रामीण भागाला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. महायुतीमध्ये फूट पडल्याचं दिसून आलं, काय सांगाल? महायुतीमध्ये तसं बघितलं तर फूट काही पडलेली नाहीत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार गट सोबत होतात. शिवसेना, शिंदे गट यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी त्यांचे उमेदवार क्रमांक 2ने या जिल्ह्यात विजयी झाल्यामुळं त्यांना उपाध्यक्षपद देण्याचं कबूल केलं होतं. परंतु त्यांच्या काही नेत्यांच्या डोक्यामध्ये अविचार आला आणि संपूर्ण जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष इथून पुढचे सगळे 4 पदाधिकारी हे केवळ आमचेच होतील या ईर्षेने काही नेते मंडळी या ठिकाणी पेटली होती. परंतु त्यांचे मनसुबे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उधळून लावलेत आणि खऱ्या अर्थाने आज माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या माणसाला या ठिकाणी न्याय मिळालाय. मिनी मंत्रालयामध्ये दोन्ही पदे आता भाजपकडे आले आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. 4 वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये काही कारणाने सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याचिका प्रलंबित होत्या आणि म्हणून या ठिकाणी प्रशासक राज होतात. 4 वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये किती कामं झालेत, किती झाले नाही ही सगळी संपूर्ण जनतेला ज्ञात आहेत. परंतु सिंचन असेल, पाणी पुरवठा असेल, बांधकाम असेल, समाज कल्याण असेल, महिला बालकल्याण असेल, कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, हे जे काही डिपार्टमेंट आमच्या जिल्हा परिषदच्या अखत्यारीमध्ये येतात त्या संपूर्ण डिपार्टमेंटचा येत्या 5-7 दिवसामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आम्ही आढावा घेणार आहोत. आणि या जिल्ह्यामध्ये 9 पंचायत समिती आहेत. 9 पंचायत समितीमध्ये आता मार्च महिना याला थोडे दिवस बाकी आहेत. एप्रिल आणि मे हे अनुक्रमे 2 महिने उन्हाचे असल्यामुळं MRGचे कामं, पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे काय आहेत त्याचा पंचायत समितीने या ठिकाणी आढावा घेऊन त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील. मतदारांना आवाहन करण्याचा प्रश्नच नाही. सगळ्यात प्रथम आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. माझा महालगाव जिल्हा परिषद गट हा सातत्याने 25 ते 30 वर्षापासून माझ्या ताब्यात आहेत. माझ्या हाताने ही 6वी जिल्हा परिषदची निवडणूक होती. माझा हा 3ऱ्यांदा प्रचंड मताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि म्हणून पक्षाने ज्येष्ठ मी असल्यामुळं, सगळा अनुभव असल्यामुळं माझ्यावर या ठिकाणी अध्यक्षपदाची जबाबदारी खऱ्या अर्थाने दिलेली आहेत. मी सर्वप्रथम माझा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज जो काय हा विजय झाला, हा विजय मी माझ्या महालगाव जिल्हा परिषद गटातील 18 गावातील जे माझे तमाम मतदार बंधू भगिनी आहेत यांच्या चरणी या ठिकाणी सर्वप्रथम समर्पित करतो. आणि खऱ्या अर्थानं महालगाव सर्कल असेल, वैदापूर तालुका असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 63 ते 63 जिल्हा परिषद गट असेल, या सर्व गटांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न होईल. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज.